नाशिक पोलिसांकडून बेशिस्त रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई। अनधिकृत रिक्षा, ड्रायव्हिंग लायसन्स न बाळगणे अशांवर पोलिसांची कारवाई। निलंबनाच्या आदेशानंतर राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करणाऱ्या निलंबित पीएसआय रणजित कासले यांच्या गाडीवर हल्ला। अधिक तपास जारी। सोशल मीडियाच्या युजर्ससाठी आनंदाची बातमी। व्हॉट्सअपमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक सारखे भन्नाट फीचर व्हॉट्सअप स्टेटसला गाण्याची जोड देता येणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली। मुंबईतील सुरक्षा महामंडळपदी तडकाफडकी केली बदली। इंद्रजित सावंत धमकी प्रकरण, फॉरेन्सिक टीमने कोरटकरचे आवाजाचे घेतले नमुने। आवाजाचे नमुने घ्यायचे 5 तास सुरू होतं काम। तपासात कोरटकर माहिती लपवत असल्याचा पोलिसांना संशय। भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेतकऱ्यांना दिलासा। महसूल यंत्रणेला आदेश केले जारी। नवी मुंबईतील 12.5% योजनेतील भूखंडधारकांना दिलासा। पुनर्विकास इमारतीकरिता आवश्यक उंचीची परवानगी मिळणार। एकनाथ शिंदेंची विधिमंडळात घोषणा। धाराशिव जिल्ह्यातील 12 फटाका कारखाने बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश। कामगाराच्या सुरक्षा नियम धाब्यावर बसवणाऱ्या कारखानदाराला प्रशासनाचा दणका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।